आज संत सेवालाल महाराज यांचा 286वा जन्मोत्सव साजरा केला जातोय। मागील 8 दिवसांपासून पोहरादेवीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत आणि आज संत सेवालाल महाराज यांचा पाळणा हलवून समाधी मंदिरामध्ये मुख्य जन्मोत्सव साजरा होणार आहे। यासाठी पोहरादेवी गडाचे सर्व प्रमुख महंत उपस्थित राहतील। या जन्मोत्सवासाठी देशभरातील हजारो भाविक पोहरादेवीमध्ये दाखल झालेले आहेत, जिथे हा मुख्य सोहळा साजरा होणार आहे। आपण दृश्य सध्या पाहतोय। खरं तर अनेक ठिकाणाहून या ठिकाणी पोहरादेवीमध्ये भाविक दाखल झालेले आहेत। आज संत सेवालाल महाराज यांचा 286वा जन्मोत्सव आणि त्यासाठी आपण ही तयारी पाहतोय। गेल्या 8 दिवसांपासून खरं तर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। आज त्यांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केली जाईल आणि यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करताना बघायला मिळतात। ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। पोहरादेवीमध्ये हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळते। गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे। अनेक भाविक खरं तर या ठिकाणी येत असतात आणि आज संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव आणि त्याची ही तयारी या ठिकाणी या मंदिरामध्ये सध्या केली जाते। आज संत सेवालाल महाराज यांचा पाळणा हलवून समाधी मंदिरात मुख्य जन्मोत्सव आज साजरा केला जाईल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्या सोबत आहेत। देवानंद, महत्त्वाची खरं तर अपडेट, जन्मोत्सव आज साजरा केला जातोय, कसं एकंदरीत वातावरण बघायला मिळत आहे आणि भाविकांची काय सध्या भावना आहेत? नक्कीच पोहरादेवीमध्ये आता भाविक दाखल झालेले आहेत आणि आता गावामध्ये प्रदक्षिणा सुरू आहे आणि मी सध्या संत सेवालाल महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे, समाधी मंदिर आहे, या समाधी मंदिरामध्ये आहे। या समाधी मंदिरामध्ये सुद्धा सकाळपासूनच भाविक इथे दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी हे मुख्य समाधी आहे आणि या ठिकाणी हळूहळू जे भाविक आहेत ते येत आहेत। जर आपण बघितलं तर या मंदिराचं जे काम आहे ते राज्य सरकारकडून सध्या बांधकाम सुरू आहे आणि याचा जीर्णोद्धार सध्या केला जातोय। त्यामध्ये जुनं जे मंदिर होतं ते मंदिर पाडण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे नवीन मंदिर आता इथे निर्माण केलं जात आहे। आपण जर बघितलं तर इथले जे मुख्य महंत आहेत, पुजारी आहेत, ते सुद्धा आपल्या सोबत आहेत, जे सेवादास महाराज ट्रस्टचे मुख्य महंत आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नेमका इतिहास आहे संत सेवालाल महाराजांचा याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। बापू, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि कबीरदास महाराज आपल्या सोबत आहेत। महाराज, काय सांगाल, संत सेवालाल महाराजांचं एकूण जीवन कसं होतं आणि कशा पद्धतीनं त्यांनी समाजाला उपदेश केला? संत सेवालाल महाराजांच्या जीवन चरित्राबद्दल बोलायचं झालं समजा तर संत सेवालाल महाराजांचं जन्मस्थान हा दक्षिण भारतात झालेला आहे आणि त्यांच्याजवळ 3755 गौधन आणि जंगलात आणि वनात राहणारा हा समाज आणि संत, त्यांनी जे या देशाला, या मानवाला, या समाजाला त्यांनी जे तत्वज्ञान, त्यांनी जे सिद्धांत दिलं, त्यांनी लदेने लादत दक्षिण भारतातून उत्तर भारतात गेले आणि उत्तर भारतामधून येऊन या मध्यम भारतात पोहरादेवी या ठिकाणी त्यांची भव्य असं समाधी आणि आई जगदंबे त्यांना प्रसन्न होती आणि समाजाला त्यांना उपदेश दिलं की छाणजो जाणजो पचज मानजो, म्हणजे याचा जर आपण अर्थ जर काढला समजा तर फार भव्य असा हा शब्द आहे संत सेवालालचा आणि समाजाला संस्कृती, समाजाला दिशा त्यांनी अशी दिशा चांगली दिली की एका वेळेचा पोटाला हे बांधून पोरांना, लहान मुलांना शिक्षण द्या आणि व्यसनापासून दूर राहा, हा संत सेवालालचं तत्व दिलेला मानव समाजासाठी। त्यांनी ते एक फार मोठी गोष्ट करून गेली या ठिकाणी की कोजागिरी पौर्णिमेला ज्या ठिकाणी साने गुरुजीला दर्शनासाठी किंवा मंदिराला हात लावण्यासाठी आंदोलन करावं लागलं, पण संत सेवालालनं मातंग समाजासाठी स्पेशल यात्रा ठेवली या ठिकाणी, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला। आणि 200 वर्षापासून आम्ही जे परंपरा चालवतो ती परंपरा, आमचे भांडे कुंडे सगळं, ताटं वगैरे जे असतील ते सगळं त्या लोकांना आम्ही देत आलेलं, आमचे आजोबा पंजोबा आजपर्यंत आम्ही ती परंपरा चालू आहे। कारण हा संदेश संत सेवालालला मानवतेचा जे संदेश दिला हा फार मोठा संदेश आहे।
संत सेवालाल महाराजांच्या मुख्य समाधीजवळ आहोत आपण महाराजांना विनंती करूयात की मुख्य समाधी जी आहे ती सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. आपले जे दर्शक आहेत पुढारी न्यूजचे यांच्या सगळ्यांसाठी ही संत सेवालाल महाराजांची मुख्य समाधी आहे आणि या मुख्य समाधीवरती हा जो मानाचा फेटा ठेवला जातो हा संत सेवालाल महाराजांचा फेटा आहे. खरं तर या मागची नेमकी संकल्पना काय आहे, मूर्ती का ठेवण्यात आलेली नाहीये, फेटाच का ठेवण्यात आलेला आहे, हे सुद्धा आपण महाराजांना विचारणार आहोत. महाराज काय सांगाल, इथे जर आपण बघितलं तर मूर्ती नाहीये कुठली, फक्त फेटा आहे सेवालाल महाराजांचा, या मागची काय संकल्पना आहे? तर याच्या मागच्या संकल्पना तर संत सेवालालनं हा संदेशच दिलेला आहे की माझा फोटो कुठेही लागला नाही पाहिजे. परंतु किंवा फोटो जर लागला समजा तर ते सगळे उखंड्यावर, पायाखाली हे सगळे येईल, त्या पत्रिकेवर, त्या अगरबत्तीच्या पुड्यावर, त्या असे अनेक वर्तमानपत्रामध्ये ते येईल बा आणि ते पायाखाली जाईल. आणि संतांचं हे जे पायमली होऊ नये त्याचं पावित्रपणा जपलं पाहिजे असं त्यांनी हे केलं होतं. पण मधात संत सेवालाल आपल्या महाराष्ट्र सरकारनं जेव्हा संत रामराव बापू जिवंत होते आणि संत रामराव बापू आणि मंदिर प्रशासनाकडून मला असे 2 पत्र आले होते की महाराष्ट्र शासनाकडून की बा संत सेवालालची जयंती सोहळा आम्हाला करायचा आहे, म्हणून तुम्ही बा आम्हाला हे द्या, तुमचं जे काही फोटो असेल किंवा तुमचं जे काही असेल ऑथोराईज. तर त्यांनी मग आम्ही संत रामराव महाराजांच्या निवासस्थानी आमचे वाईगवळचे भाऊबंदकी उमरी बुजुर्गचे जे हप्पानायक बापू, पुरानायक बापू, बदुनायक बापू जे संत सेवालालचे 3 भाऊ आहे, या 3 भावाचे वंशज आम्ही संत रामराव महाराजांच्या निवासस्थानी बसलो. त्या ठिकाणचे फोटो आहेत, त्या ठिकाणचे व्हिडिओ आहेत. आणि संत रामराव महाराजांनी असं सांगितलं की आम्ही सांगितलं, त्यांना अर्चना केली की बा महाराष्ट्र शासनानं आपल्याला पत्र आलेलं आहे, तुम्हालाही आलं मलाही आलं, तर आपला काहीतरी त्यांना एक तर खडू किंवा आपला फेटा किंवा समाधी काहीतरी त्यांना आपल्याला द्यावं लागेल. म्हणून मग आम्ही मग संत रामराव महाराजांच्या ठिकाणी गेलो आणि संत रामराव महाराजांना असं सांगितलं की जे तुमच्याकडे तुमच्या तिजोरीत जे आपल्या हप्पानायक बापूनं जे हे बनवलेलं आहे दंडीकडम सोन्याचं, ते आजही आहे. आणि आज तो सोन्याचा दंडीकडम आम्ही आज काढतो आणि संत सेवालालच्या समाधीवर ठेवतो. कारण त्याच्यावर जे मूर्ती आहे ती मूर्ती संत सेवालालची आहे असं संत रामराव बापूनं आम्हाला सांगून गेलेलं आहे. आणि तीच मूर्ती मग तोच फोटो मग आम्ही आपल्या या पॉम्पलेटमध्ये देतो. बाकी आम्ही मूर्तीचं काही संकल्पना केली नाही. कारण जे संतांना जे शिकवण दिलेली आहे, जे त्यांनी तत्वज्ञान दिलेलं आहे, जे त्यांनी सिद्धांत दिलेले आहे, त्यांना त्याचं पावित्र्यपण जपणं हा आमचं परंपरा आहे. पावित्र्य जपणं हा परंपरा आहे. खरं तर संत सेवालाल महाराज यांच्या या पावन कार्याचं जे आहे तर बंजारा समाज पालन करत असतो आणि संत जय सेवालाल या एका वाक्यावर संत सेवालाल महाराजांचा हा जो सगळा समाज आहे बंजारा समाज हा एकत्रित होत असतो. हा जो समाज आहे हा मुख्यत्वे भटकंती करायचा किंवा लदेनी हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. बैलांच्या पाठीवरती अन्नधान्य जे लादायचं आणि ते पूर्ण जगभरात विक्रीसाठी न्यायचं असा त्यांचा हा मुख्य व्यवसाय होता. आणि त्या निमित्तानं जगभरात हा समाज विखुरलेला आहे. जर भारताचा विचार केला तर 29 राज्यामध्ये हा समाज विखुरलेला आहे आणि या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये याला प्रामुख्यानं बंजारा म्हटलं जातं, तर कुठे आंध्रामध्ये लमाण म्हटलं जातं, तर पंजाबमध्ये याला बाजीगर म्हटलं जातं. असे वेगवेगळे 19 नावं आहेत. आणि विशेष म्हणजे हा जो समाज आहे हा सिंधू संस्कृतीशी आपलं नातं सांगतो आणि सिंधू संस्कृतीशी जे काही गाणे आहेत आता बंजारा समाजाचे, त्या बंजारा समाजामध्ये सुद्धा मोहनजोदडो असेल, हडप्पा असेल यांचा उल्लेख हा सातत्यानं येत असतो. आणि एकंदरीतच पाकिस्तानमध्ये सुद्धा हा समाज आहे. यांचं जर वैशिष्ट्य बघितलं तर यांची बोलीभाषा, जगभरातला जो बंजारा समाज आहे यांची बोलीभाषा एकच आहे आणि मुख्य जो आहे तर त्यांचा पेहराव सुद्धा एकच आहे. आणि त्यावरूनच हा बंजारा समाज एकमेकांशी आपली ओळख सांगत असतो आणि आपला इतिहास सांगत असतो. जर संत सेवालाल महाराजांबद्दल सांगायचं झालं तर संत सेवालाल महाराजांचा जो जन्म आहे तो कर्नाटकमध्ये 15 फेब्रुवारी 1739 मध्ये झाला होता. आणि त्यांचे जे वडील होते ते भीमा नायक आणि आई जी होती तर धर्मणी याडी ही त्यांची आई होती. आणि त्यांचे 3 बंधू होते.
पुरा नायक, हापा नायक आणि बदू नायक या तिघांचे खरं तर संत सेवालाल महाराजांनी लग्न केलं नव्हतं. ते अविवाहित होते आणि हे जे 3 त्यांचे बंधू होते त्या 3 बंधूंचाच परिवार म्हणजे आजचे जे महंत आहेत, इथले जे वारसदार आहेत ते सगळे या 3 भावंडांचे हे आहेत आणि आज त्यांच्याकडे जो वारसा आहे तो सध्या चालला जातो. संत सेवालाल महाराज हे त्यांचे जे वडील होते ते 52 तांड्याचे प्रमुख होते, नायक होते आणि एक प्रकारे म्हटलं जाईल की त्या 52 तांड्यांचे जे सगळे काही लोक होते त्यांच्यावरती त्यांचा प्रभाव होता. आणि त्याच वेळी यांना जेव्हा संपूर्ण देशभर किंवा जगभरात लदेनी हा व्यवसाय करायचा तर या तांड्याचं कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे. म्हणून मग संत सेवालाल महाराजांना त्यांच्या वडिलांनीच एक उपदेश केला होता की तुम्ही आता लग्न नाही करायचं, तुम्ही समाजासाठी स्वतःला वाहून घ्यायचं आणि त्यानुसार त्यांनी अविवाहित राहून संपूर्ण समाजाचं नेतृत्व केलं. ते लढवय्ये सुद्धा होते आणि त्यांनी अनेक लढाया सुद्धा लढलेल्या आहेत. जेव्हा केव्हा तांड्यावरती किंवा त्यांच्या कबिलावरती हल्ला व्हायचा किंवा कुठे व्हायचं तर ते स्वतः पुढे असायचे. या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत महाराजांकडून. त्यांचे जे काही शस्त्रास्त्र आहेत ते सुद्धा महाराजांकडे आणि त्यांच्या वंशजांकडे आहेत. महाराज, लढवय्या समाज होता आणि अनेकदा लढाया सुद्धा झालेल्या आहेत. एखादा लढाईचा प्रसंग कुठला तुम्हाला माहिती आहे या सगळ्या संदर्भात? तर लढाईचा प्रसंग, प्रथम प्रसंग तर जेव्हा ते दक्षिण भारतामधून हैदराबादला आले त्या ठिकाणी पहिला प्रसंग आला, त्या ठिकाणी मोगलाच्या याच्यामध्ये. आणि मग त्या ठिकाणी संत सेवालालचा जो भव्य असा चमत्कार त्यांनी पाहिला तर त्या चमत्काराच्या अनुषंगाने त्यांनी त्या मोगलांनी संत सेवालालला एक पत्र दिलं होतं की निजामशाही हा हैदराबादवरून तर दिल्ली तख्तपर्यंत तुमच्याकडून हे जे चराई आहे, जंगल चराई, याचं मासुली घेणार नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रंजन का पाणी, छप्पर का घास, दिन में 3 खून माफ. म्हणजे तुमच्याकडून टॅक्स हा कोणी घेणार नाही या हैदराबादपासून तर दिल्ली तख्तपर्यंत. तर संत सेवालाल हा लदनी लादत, जे आम्ही म्हणतो गराशा सांड, जे कटाळ्या आहे, जो नदी आहे, तो संत सेवालालशी बोलत होता आणि त्याची भाषा त्याला कळत होती. आणि त्या ठिकाणी मग त्याने भ्रमंड केलं. संत सेवालाल महाराजांचं भ्रमण करत असताना इथे आगमन झालं होतं आणि इथेच त्यांनी नंतर इथे जवळच असलेल्या रुईगड या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर इथे संत सेवालाल महाराजांच्या इच्छेनुसार पोहरा देवीमध्ये त्यांची समाधी स्थापन करण्यात आलेली आहे. आणि आज याच समाधीचं इथे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात आणि त्यांचं राज्य सरकारकडून इथे जीर्णोद्धार केला जातोय. आज हा 286वा जन्मोत्सव. चांगली माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. या सोहळ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर संत सेवालाल महाराजांची महती आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. 15 फेब्रुवारी 1739 रोजी सुवर्ण कोप्पा टाका, कर्नाटक इथं त्यांचा जन्म झाला. 1806 मध्ये रुईगड, जिल्हा यवतमाळ इथं महानिर्वाण. सेवालाल महाराज बंजारा समाजाचे संत होते. बुवाबाजीला कधीच थारा त्यांनी दिला नाही. जानंजो छानंजो पछच मानजो हे त्यांचं वाक्य. आधी जाणून घ्या, विचार मंथन करा, नंतरच ती गोष्ट स्वीकारा. देव मंदिरात नाही माणसात आहे अशी शिकवण त्यांनी दिलेली होती. शिक्षण घ्या, परस्त्री माते समान माना, गोरगरिबांची सेवा करण्याचा संदेश त्यांनी दिलेला होता. सेवालाल महाराज निसर्गपूजक, वृक्ष लागवडीचा त्यांनीही संदेश दिलेला होता. पोहरादेवी जगदंबा देवी मंदिर शूद्रांसाठी त्यांनी खुलं केलं. कोजागिरी पौर्णिमेला हजारो दलित बांधव पोहरादेवीला येतात. बंजारा तांडा रक्षणासाठी संत सेवालाल महाराज यांनी लढा दिला. सेवालाल महाराज यांनी वापरलेल्या तलवारी त्यांच्या वंशजांकडे अजूनही आहेत. 29 राज्यांमध्ये विखरलेल्या बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यांवर महाराजांचं मंदिर आहे. पांढरा सेवा ध्वज बंजारा धर्माचं प्रतीक आहे.
तर आपण ही काही ड्रोनची दृश्य बघतोय. विद्युत रोषणाई खरं तर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 286वा संत सेवालाल महाराज यांचा हा जन्मोत्सव आणि कशा प्रकारे एकंदरीत तयारी करण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाईची आपण ही ड्रोनची दृश्य पाहू शकतो. काल रात्रीची ही दृश्य आहेत. आज हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. देशभरातून खरं तर हजारो नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सोहळ्यासाठी ते एकत्रित आल्याचं बघायला मिळतंय. मोठ्या उत्साहाचं वातावरण खरं तर या ठिकाणी पाहिलं जात आहे. सकाळपासूनच जय्यत तयारी या ठिकाणी केली जाते. या सोहळ्यासाठी गेल्या 8 दिवसांपासून अनेक विविध कार्यक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या जन्मोत्सव सोहळ्याकडे आपलं विशेष लक्ष असेल.